Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by पूर्वा. आपण अल्जेब्राचा जो चॅप्टर नंबर 4 आहे रेशो आणि प्रपोर्शन त्याची ही न्यू प्लेलिस्ट सुरू केली आहे आणि आज हा याचा दुसरा व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे प्रॅक्टिस सेट 4.1 चे क्वेश्चन सॉल्व करू. सो ह्या व्हिडिओसाठी क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 चे आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. सो व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपण प्रॅक्टिस सेट 4.1 चा क्वेश्चन नंबर 1 बघू. हा क्वेश्चन नंबर 1 मी स्क्रीनवर लिहिलाय. फ्रॉम द फॉलोइंग पेअर ऑफ नंबर फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. सो क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय सांगितलंय, तुमच्याकडे दोन नंबर्स असतील, त्या दोन नंबरचे तुम्हाला रिड्यूस फॉर्म ऑफ रेशो शोधायचा आहे. आता रिड्यूस फॉर्म म्हणजे काय, तर अशा स्टेज पर्यंत यायचं की त्यानंतर तुम्ही दोघं नंबरला पुढे डिवाइडच नाही करू शकत. सो ह्या स्टेजला म्हणतात रिड्यूस फॉर्म. आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो फर्स्ट प्रॉब्लेम दिलाय त्याच्यात जे दोन नंबर आहे ते काय आहे 72 आणि 60. सो याला आता आपण डिवाइड करत जायचं. सगळ्यात आधी कुठला तरी एक छोटा नंबर घ्यायचा आणि या दोघी नंबरला विचारायचं की तुम्ही याला डिवाइड करू शकतात का. फॉर एक्झाम्पल 2. आपण सगळ्यात छोट्या नंबर पासून सुरुवात करू जो आहे 2. 72 ला डिवाइड करू शकतो. 72/2 होतं का, यस. 60 डिवाइड बाय 2 करू शकतो का, यस. सो आपण 72 ला पण आणि 60 ला पण डिवाइड बाय 2 करू शकतो. ज्याचा आन्सर येणार आहे 36 आणि 30. परत विचारायचं 36 आणि 30 डिवाइड बाय 2 होऊ शकतो का, यस. सो म्हणून दोघांना आपण डिवाइड बाय 2 करू. ज्याचा आन्सर येणार आहे 18 अँड 15. परत विचारायचं 18 आणि 15 दोघं नंबरला डिवाइड बाय 2 करू शकतो का, नाही. 15 डिवाइड बाय 2 होत नाही. मग नेक्स्ट नंबर घ्यायचा 3. 18 डिवाइड बाय 3 होतं, यस. 15 डिवाइड बाय 3 होतं, यस. सो दोघं नंबरला आपण काय करू शकतो 3 ने डिवाइड करू शकतो. सो 18 डिवाइड बाय 3 केलं तर 6 येतं आणि 15 डिवाइड बाय 3 केलं तर 5 येतं. आता चेक करा की 6 आणि 5 ला पुढं कुठल्या नंबरने आपण डिवाइड करू शकतो. 2 ने दोघांना पण डिवाइड नाही होणार, 3 ने दोघांना पण डिवाइड नाही होणार, 4 ने पण नाही होणार, 5 ने पण नाही होणार, 6 ने पण नाही होणार. सो आता 6 आणि 5 ही अशी स्टेज आली आहे ज्याच्या पुढे आपण याला डिवाइड करू शकत नाही. म्हणजे 6 आणि 5 हा कोणता फॉर्म झाला, रिड्यूस फॉर्म. सो यालाच आपण लिहितो की 72 आणि 60 चा रेशो इक्वल टू आहे 6/5 अँड दिस इज द रिड्यूस फॉर्म ऑफ रेशो. सिंपल होतं. सो आपल्याला फक्त एक एक डिवाइड करत करत जायचं असतं. याच्यामधलाच दुसरा प्रॉब्लेम आहे 52/78. आता आपण फास्ट सॉल्व करू. दोघांना 2 ने डिवाइड जातं का, यस. सो दोघांना पण आपण 2 ने डिवाइड करून घेऊ. 52 डिवाइड बाय 2 केलं तर आन्सर येतं 26 आणि 78 डिवाइड बाय 2 केलं तर आन्सर येतं 39. आता चेक करा की दोघं नंबर्सला कुठल्या नंबरने डिवाइड करू शकतो. 2 ने करू शकतो का, 3 ने, 4 ने, असं करत करत चेक केलं तर दोघं नंबरला आपण 13 ने डिवाइड करू शकतो. हे तुम्हाला चेक करावं लागेल. मी आता प्रत्येक नंबर घेऊन इथं कॅल्क्युलेशन करणार नाहीये. हे तुम्ही नोटबुकच्या लास्ट पेजवर कॅल्क्युलेशन करा आणि मग त्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व करा. आता 26 डिवाइड बाय 13 केलं तर आन्सर येतं 2 आणि 39 डिवाइड बाय 13 केलं तर आन्सर येतं 3. आता 2 आणि 3 असे नंबर आहे ज्याला आपण पुढं अजून छोटं करू शकत नाही. म्हणून इथं रेशो काय आलाय मग 2/3 आणि हा झाला रिड्यूस फॉर्म ऑफ रेशो ऑफ 52/78. आता आपण प्रॅक्टिस सेट 4.1 चा क्वेश्चन नंबर 2 बघू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिला आहे, परत
फाइंड द रिड्यूस फॉर्म ऑफ द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. हा क्वेश्चन फर्स्ट पेक्षा थोडा डिफरंट आहे, कारण याच्यामध्ये डिफरंट क्वांटिटी दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल, हा आपण सेकंड प्रॉब्लेम बघू, ज्याच्यामध्ये दिला आहे 14 रुपीज आणि 12 रुपीज 40 पैसा. हे दोन आपल्याला क्वांटिटी दिलेल्या आहेत आणि याचा आपल्याला एक रिड्यूस फॉर्म ऑफ रेशो शोधायचा आहे. सो सगळ्यात आधी रेशो बघण्याआधी हे बघायचं की हे दोघं सेम युनिट मध्ये आहे का. आता बघा, इथं रुपये आहे, इथं काय आहे 12 रुपीज आणि 40 पैसा. सो दोघं पण वेगवेगळ्या क्वांटिटी मध्ये किंवा वेगवेगळे युनिट आहे. एक दिलंय तुम्हाला रुपीज मध्ये आणि दुसरं दिलंय पैशामध्ये. सो आधी तर आपल्याला हे दोघांना एका सेम युनिट मध्ये आणावं लागेल. एक तर तुम्ही दोघांना रुपीज मध्ये आणा किंवा दोघांना पैशामध्ये आणा. जेव्हा हे दोघं सेम युनिट मध्ये येतील तेव्हाच तुम्ही याचा रेशो फाइंड आउट करू शकतात. सो कोणता पण युनिट जर एका सेम युनिट मध्ये आणायचा असेल तर तो आपण जो छोटा असतो ना त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न करायचा. सो याच्यामध्ये रुपीज छोटा आहे की पैसा छोटा आहे? पैसा. आणि आपल्याला हे माहिती आहे की 1 रुपीज इक्वल टू 100 पैसा असतो. सो सगळ्यात आधी आपण 14 रुपीजला पैशामध्ये कन्वर्ट करू. सो काय येणार? 14 मल्टीप्लाइड बाय 100, कारण 1 रुपीज इक्वल टू 100 पैसा. सो 14 रुपीज इक्वल टू हाऊ मच पैसा? 1400 पैसा. ठीक आहे. सेम 12 रुपीज आणि 40 पैसा दिलाय. सो 12 रुपीजला पैशामध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला मल्टीप्लाइड बाय 100 करावं लागेल आणि हा जो 40 पैसा आहे तो इथं तसाच प्लस मध्ये राहणार. आता 12 मल्टीप्लाइड बाय 100 किती येतं? 1200 प्लस 40 जर केलं तर आन्सर आलं 1240 पैसा. आता बघा, दोघांचं जे युनिट आहे ते एकच आहे आणि सेम आहे, पैसा. सो जेव्हा दोघांचं युनिट सेम असतं त्याच्यावर आपण रेशो काढू शकतो. तर सगळ्यात आधी आपण हा 1400 घेणार आणि खाली येणार 1240. याचं आपल्याला रिड्यूस फॉर्म शोधायचं आहे. आता रिड्यूस फॉर्म कसं शोधायचं हे तुम्ही खूप मस्त आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये सॉल्व्ह केलंय. सगळ्यात आधी दोघांचे 0 कट करून घेऊ. सो इथं आलं 140 आणि खाली आलं 124. या दोघं नंबर्सला 2 ने डिवाइड करू शकतो. सो 140 डिवाइड बाय 2 जर केलं तर आन्सर येतं 70. 124 डिवाइड बाय 2 केलं तर आन्सर येतं 62. परत चेक करा, दोघांना 2 ने डिवाइड करू शकतो का? यस. सो अगेन 72 ला जेव्हा आपण 2 ने डिवाइड करतो तेव्हा येतं 35 आन्सर आणि 62 ला 2 ने डिवाइड केल्यावर आन्सर येतं 31. आता याच्या पुढे आपण डिवाइड करू शकत नाही. तुम्ही ट्राय करून बघा की याच्या पुढे तुम्ही कुठल्या नंबरने ह्या दोघांना डिवाइड करू शकतात का. सो इथं याला डिवाइड नाही करू शकत, म्हणून हा झाला रिड्यूस फॉर्म आणि ज्याची व्हॅल्यू आली 35 raised to 31. हा याचा रेशो आहे. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण ह्या क्वेश्चन नंबर 2 चा हा जो प्रॉब्लेम होता हा सॉल्व्ह केलाय. सो याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं की तुमचे हे जे युनिट आहे हे एकच पाहिजे आणि सेम पाहिजे. इथपर्यंत जर तुम्ही आले तर त्यानंतर तर एकदम सोपी गोष्ट आहे की तुम्हाला डिवाइड करत करत जायचंय आणि एक रिड्यूस फॉर्म पर्यंत त्याला आणायचंय. क्वेश्चन नंबर 2 चाच पुढचा क्वेश्चन होता, ज्याच्यामध्ये आपल्याला एक क्वांटिटी दिली आहे ती आहे 5 लिटर आणि दुसरी क्वांटिटी दिली आहे 2500 ml. परत याच्यात जर चेक केलं तर एकाचं युनिट लिटर आहे आणि दुसऱ्याचं युनिट ml आहे. सो तुम्हाला माहिती असेल 1 लिटर इक्वल टू असतं 1000 ml. सो आपल्याला लिटरला ml मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 5 मल्टीप्लाइड बाय 1000 जर केलं तर आन्सर येतं 5000 आणि हे झालं 5000 ml. आता बघा 5000 ml आणि 2500 ml दोघांमध्ये एकच युनिट आहे आणि ते पण सेम युनिट आहे, म्हणजे आपण आता याचं
रिड्यूस फॉर्म फाइंड आउट करायला रेडी आहे. दोघांना जर चेक केलं तर हे जे 0 आहे ते दोघीकडे सेम आहे, म्हणजे याला पूर्णपणे आपण कट करू शकतो. सो 50 डिवाइड बाय आलं 25. आता दोघं नंबर्सला आपण 5 ने डिवाइड करू शकतो. 50 डिवाइड बाय 5 केलं तर 10 येतं आणि 25 डिवाइड बाय 5 केलं तर 5 येतं. आता नेक्स्ट याच्यात आपण परत दोघांना 5 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे. सो इथं आलं 2 आणि इथं आलं 1. याच्या पुढे आपण काही डिवाइड करू शकतो का? नाही. म्हणून रिड्यूस फॉर्म आलाय 2:1. हा याचं आन्सर आहे. आता सेम क्वेश्चन नंबर 2 चा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करूयात. याच्यात पण फर्स्ट क्वांटिटी दिली आहे 7 मिनिट्स आणि 20 सेकंड आणि दुसरं सांगितलं आहे 5 मिनिट्स 6 सेकंड. परत याच्यामध्ये छोटा युनिट काय आहे? सेकंड. सो हे जे पूर्ण आपल्याला 2 क्वांटिटी दिली आहे त्याला आपण सेकंड मध्ये कन्वर्ट करू. आता 1 मिनिट म्हणजे किती सेकंड्स असतात? 60 सेकंड. म्हणजे जिथं मिनिट आहे त्याला सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने मल्टिप्लाय करावा लागेल. सो इथं येणार 7 मल्टिप्लाइड बाय 60 आणि हा जो 20 सेकंड होता त्याला ऍड केलं. नेक्स्ट मध्ये येणार 5 मल्टिप्लाइड बाय 60 आणि हा 6 सेकंड तसाच राहिला. सो 7 मल्टिप्लाइड बाय 60 किती येतं? 420 प्लस 20 होता तो तसाच लिहिला आणि ह्या दोघांची ऍडिशन असते 440 सेकंड्स. नेक्स्ट 5 मल्टिप्लाइड बाय 60 येतो 300 आणि हा प्लस 6 तसाच लिहिला. सो याचं आन्सर आलं 306 सेकंड. तो हे जे 2 नंबर आहे याचा आता आपण रेशो शोधू शकतो का? यस. 440 डिवाइड बाय 306. सो ह्या दोघांना आपण 4 ने डिवाइड ह्या दोघांना आपण 2 ने डिवाइड करू शकतो. सो दोघांना 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं 220 आणि खाली आन्सर येतं 153. आता याच्या पुढे कोणत्या नंबरने डिवाइड नाही करू शकत आहे? मी खूप ट्राय केलं. मी 2 ने डिवाइड करायचं ट्राय केलं, मी 3 ने डिवाइड करायचं ट्राय केलं, पण असा कोणताच नंबर नाहीये जे दोघांना पण सेम डिवाइड करू शकतोय. म्हणून याचा रिड्यूस फॉर्म आला 220 रेज टू 153 आणि हा या क्वेश्चनचा आन्सर आहे. सो इथं आपण प्रॅक्टिस सेट 4.1 चा हे जे क्वेश्चन नंबर 2 होते याचे हे 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. सो आय होप तुम्हाला ह्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये कसं सॉल्व्ह करायचं हे समजलं असेल. आता आपण जाऊयात प्रॅक्टिस सेट 4.1 चा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलं आहे? एक्सप्रेस द फॉलोइंग पर्सेंटेज ॲज द रेशोज इन द रिड्यूस फॉर्म. परत आपल्याला काही रेशो दिलेले असतील त्यांना रिड्यूस फॉर्म मध्ये करायचं आहे हे या क्वेश्चन नंबर 3 मध्ये सांगितलंय. सो 2 नंबर आहे 75 आणि 100. यांना आपल्याला रिड्यूस फॉर्म करण्यासाठी सगळ्यात आधी यांना डिवाइड करावं लागेल. सो दोघांना आपण कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो बघून कळतं की दोघांना आपण 5 ने डिवाइड करू शकतो. सो 75 डिवाइड बाय 5 केलं तर आन्सर येतं 15 आणि खाली आन्सर येतं 20. परत या दोघांना 5 ने डिवाइड करू शकतो. आन्सर काय येणार आहे? 3/4. आता चेक करा की 3/4 ला आपण पुढे कुठे डिवाइड करू शकतो का? नाही. सो याचा रिड्यूस फॉर्म काय आला मग? 3:4 हे याचा रिड्यूस फॉर्म आहे. सेम वेने नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिला आहे 44 डिवाइड बाय 100. आता 44 आणि 100 ला कोणत्या नंबरने डिवाइड करू शकतो आपण? यस, दोघांना पण आपण 2 ने डिवाइड करू शकतो. सो आन्सर काय येणार मग? 22 आणि खाली आन्सर येणार आहे 50. परत 22 आणि 50 ला आपण दोघांना पण 2 ने डिवाइड करू शकतो. सो इथं आन्सर येणार आहे 11
आणि खाली आन्सर येणार आहे 25. आता 11 आणि 25 असे नंबर्स आहे ज्याला आपण पुढं अजून छोटं करू शकत नाही. सो याचं आन्सर आलं मग 11/25. सो हा याचा रिड्यूस फॉर्म आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 6.25%. तो 6.25% कसं लिहितो आपण? 6.25 आणि पर्सेंटेज म्हणजेच असतं 100. याला आपण रिड्यूस करायचंय. रिड्यूस करण्यासाठी 6.25 ला आणि 100 ला दोघांना आपण जर 1.25 ने डिवाइड करू तर याचा आन्सर आपल्याला मिळतं 5/80. ठीक आहे. आता 5/80 ला पुढे आपण परत 5 ने डिवाइड करू शकतो दोघांना पण. तर दोघांना जेव्हा आपण 5 ने डिवाइड करू तेव्हा आन्सर येणार आहे 1/16. आता 1/16 हा असा फॉर्म आहे ज्याला आपण पुढे अजून रिड्यूस करू शकत नाही, म्हणून इथं आलं 1:16. हा याचा रिड्यूस फॉर्म आहे. ठीक आहे. सो आय होप ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4.1 चे क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 सॉल्व्ह केलं आणि हे तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.